नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपलं चॅनल राज सारंग ब्लॉग्समध्ये। मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत कर्जत तालुक्यातील नेरळ येथील श्री स्वामी समर्थ मठाला। मुंबईवरून कर्जत किंवा खोपोली लोकलने तुम्ही नेरळ येथे येऊ शकता। कर्जतच्या 2 स्टेशन अलीकडेच नेरळ हे स्टेशन आहे। माथेरानला जाण्यासाठी जिथे आपण उतरतो तेच हे नेरळ। नेरळ पूर्वला असलेल्या रजिस्ट्रार ऑफिसच्या बाजूनेच इथे येण्यासाठी हा एक रस्ता आहे। तसं तुम्ही रिक्षाने देखील इथे येऊ शकता। या रस्त्याने थोडं पुढे चालत आल्यावर लगेच समोरच आपल्याला स्वामींचा हा मठ दिसायला लागतो। याच मार्गावर बदलापूर आणि वांगणी स्टेशनच्या दरम्यान स्वामींचा एक सुंदर मठ आहे आणि पुढे खोपोली मार्गावर पळसदरी येथे स्वामी समर्थांचा एक सुंदर मठ आहे। या दोन्ही मठांचे व्हिडिओ आपल्याला माझ्या राज सारंग ब्लॉग्स या चॅनलवर पाहायला मिळतील। आता आपण मठाच्या जवळ आलो आहोत। आणि हे आहे दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शाखा नेरळ। आता आपण मठाच्या प्रवेशद्वारामधून आत आलो आहोत। आता आपण मठाच्या सभामंडपामध्ये आलो आहोत। हा मठ अजून निर्माणाधीन असल्यामुळे अजून इथे काम सुरू आहे। पण ते म्हणतात ना, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, त्याप्रमाणेच या मठात देखील स्वामींच्या कृपेने आणि स्वामी भक्तांच्या पुढाकाराने सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील। मठात आल्यावर स्वामींच्या या तस्बिरीतील विलक्षण तेज आपल्याला अनुभवायला मिळेल। काहीही म्हणा, एकदा का स्वामींचं दर्शन झालं की मनाला एक नवीन उभारी मिळते। इतर मठांप्रमाणेच या मठात देखील दत्त जयंती, गुरुपौर्णिमा असे सर्व उत्सव साजरे केले जातात आणि आरती घेऊन दररोज नित्यसेवा केली जाते। 10 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहाने येथे साजरा होणार आहे। त्यासाठी आपण सर्व देखील या मठामध्ये अवश्य दर्शनासाठी या। धन्यवाद।